जखमी झालेले मनोहरे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। खिडकीतून हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांची पत्नी भाग्यश्री मनोहरे यांनी किंकाळी फोडली। यावेळी मनोहरे यांची दोन्ही मुलं घरीच होती। गार्ड आणि ड्रायव्हरच्या मदतीने मनोहरेंना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। शस्त्रक्रिया यशस्वी झाली। पूर्ण हाडाचे तुकडे आपण काढले। त्यांच्या ब्रेनच्या वरचं जे आवरण असते ते टिअर झालं होतं, ते रिपेअर केलं आणि डिकॉम्प्रेशन क्रायोटॉमी करून व्हेंटिलेटरवरती अतिदक्षता विभागामध्ये आम्ही पेशंट शिफ्ट केले। आता ते आमच्या ह्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देत आहेत। बाबासाहेब मनोहरे यांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलंय, पण पोलिसांनी याबाबत माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे। वेपन जे फायर केलेलं होतं, स्वतः त्याने अटेम्प्ट केलेलं होतं, ते वेपन तिथं होतं, ते आम्ही जप्त केलेलं आहे। त्याच्यानंतर त्या वेपनमधून एक राऊंड फायर झालेला आहे, तो राऊंड आणि खाली केस दोन्ही आम्ही जप्त केलेला आहे। घरगुती वादातून बाबासाहेब मनोहरेंनी गोळी झाडून घेतल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय पोलीस सूत्रांनी दिली आहे। पोलिसांनी कुटुंबियांची प्राथमिक चौकशी केली आहे। उच्च पदस्थ सनदी अधिकाऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय। आता पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर।